जोपर्यंत मुलांना चांगल्या प्रकारे समज येत नाही, रस्त्यावर कशा प्रकारे चालायचं, रस्त्याचे किंवा वाहतुकीचे नियम कसे असतात हे जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत मुलांना शाळेत आणायला जावं किंवा शाळेची जी बस आहे ना तिथपर्यंत त्यांना घ्यायला जाणं हे आपल्या पालकांचं कर्तव्य आहे. नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा जो व्हिडिओ पहिला आहे ना तो बघूया आणि नंतर आपण पुढे बोलूया. ज्या तऱ्हेने त्या शाळेच्या बसमधून ते विद्यार्थी उतरला, आजा नाही त्याला काय कळत नाही. त्यांनी अक्षरशः धावायचा प्रयत्न केला असेल. बाईकवाल्याला वाटलं आपल्याला रस्ता मोकळा आहे, तो सुसाट आला. बाहेरील देशामध्ये ज्यावेळेला बस उभी असते ना, अमेरिका, दुबई सारख्या प्रगत राष्ट्रामध्ये शाळेची बस उभी असेल ना, तर कमीत कमी 200 मीटरवरनं सगळी वाहनं उभी राहतात, जोपर्यंत ती बस निघत नाही तोपर्यंत. पण आपल्या इथं मुळात मी काय बोललो, मुळात इथे कुणाला काही घेणं देणं नाही. वाहतुकीचे नियम काय असतात हे सुद्धा माहिती नाही. त्या बाईकवाल्याला वाटलं की सुसाट आपण जावं, आपला रस्ता मोकळा आहे, आणि त्या बाळाला काय माहिती आहे की इकडून वाहन येणार आहे. दोघांना तो ज्या ठिकाणी त्याची धडक झाली बाईकची, तिथे त्या मुलाला तो ब्लॅक स्पॉट झाला, त्या बाईकवाल्याला सुद्धा तो ब्लॅक स्पॉट झाला. त्याला कळालंच नाही की तिकडून ते मूल येणार आहे, आणि तिला सुद्धा, त्या लहान बाळाला सुद्धा कळलं नाही की इकडून बाईकवाला येणार आहे. त्यामुळं पालकांनी ना पहिले आपली प्रायोरिटी दिली पाहिजे की आपल्या मुलाला शाळेतून आणणं, किंवा त्या जिथे बस येते, जिथे वाहन येतं शाळेचं, तिथे जाऊन त्याला रिसिव्ह करणं हे आपलं काम आहे. का तर असे अपघात वारंवार होणार. त्यामुळं पहिलं आपलं काम करायचं, आपल्या मुलाला शाळेतून आणायला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे, तर असे अपघात कमी होतील. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.